नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे कुस्ती क्षेत्रातील पैलवानांच्या समस्या सोडवण्यासाठी नवीन कुस्ती संघटना स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे जिल्हाप्रमुख भगवान करंजकाळ यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. ग्रामीण आणि शहरी भागात कुस्तीचा प्रसार, स्पर्धांचे आयोजन, प्रशिक्षण शिबिरे, वैद्यकीय सुविधा आणि सरकारी योजनांचा लाभ पैलवानांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही संघटना काम करणार आहे. नंतर जे उद्योगपती झाले भारतामध्ये भारतरत्न रतनजी टाटा, ते टाटा बिर्ला हे पहिल्यांदा पुत्र होते आणि लहानपणापासूनच कुस्तीचे धडे वडील कुस्तीगीर असल्यामुळे, चुलते कुस्तीगीर असल्यामुळे लहानपणापासूनच कुस्तीची आवड निर्माण झाली आणि गांधीबाबती व्यायामशाळेला जुळले. कुस्ती लाल मातीची सेवा करण्याचा संकल्प केला. बालपणापासूनच कुस्तीचे धडे घेतले, व्यायामाचे धडे घेतले आणि कुस्तीसाठी पुढे चालून काहीतरी करावं म्हणून पूर्वीपासून आजपर्यंत ती तळमळ आहे. प्राचीन काळी 5,500 वर्षापूर्वी द्वापरयुगमध्ये भगवान कृष्ण, त्यांचे मामा कंस, मथुराचे नरेश, हे गाव आज पण येते मथुरामध्ये, वृंदावन, मल्लपुरा या गावामध्ये ते मल्लांना खुराक द्यायचे आणि 11-11 ते मल्ल आणि क्रूर होते ते. तर त्यांनी भगवान कृष्ण आणि बलराम यांना दोघांना निमंत्रण दिलं की तुम्ही गोकुळमधून मथुरेत या, आपण एक खेळ करू बा, कुस्ती, मल्लविद्या. तुम्ही मल्लविद्या म्हणायचे, आता कुस्ती करतो. चांदूर आणि मुस्तिक हे दोन राक्षस, हे दोघे भावांवर सोडले आणि कृष्ण परमात्माने चांदूरचं वध केलं, कुस्तीमध्ये हरवलं आणि मुस्तिकला बलभद्र त्यांनी कुस्ती खेळून त्याला हरवलं, त्याचा वध केला आणि त्यानंतर आपल्या मामाचा बी वध केला आणि आपल्या आई वडिलांना वसुदेव आणि देवकी यांना त्यांच्या आसातनं, त्यांच्या याच्यातनं मुक्त केलं. ती मथुरा, वृंदावन सगळं गोकुळ सारखं नांदलं ते. तर हा प्राचीन खेळ. पूर्वी राजे लोक, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, जे बी राजे महाराजे झाले आपल्या देशामध्ये, त्यांनी पैलवानांना प्रोत्साहन दिले, कुस्तीला प्रोत्साहन दिले, या खेळाला प्रोत्साहन दिले. आपण धुळेमध्ये जर बघितलं तर आमचे तिथं श्री रामा पैलवान, स्वर्गीय रामा पैलवान हे तरुण वयापासूनच कुस्तीगिरांना प्रोत्साहन द्यायचे. ते पण मोठे कुस्तीगीर होते. आपल्याबरोबर त्यांनी कुस्तीगिरांना त्यावेळेला बदाम, काजू असे कोणते शेंगदाण्यासारखे वाटायचे बदाम. कारण 10 रुपये किलो, नंतर 50 रुपये किलो बदाम होते. बदाम आणि काजू कोणत्याने वाटायचे आमचे वडील आणि आईसुद्धा तूप द्यायचे, घरी तूप काढायचे, तूप द्यायचे, दूध द्यायचे, ताक द्यायचे. व्यायामशाळेमध्ये पण ताक लागतं, पैलवानांना पण ताक लागतं, लिंबू पण लागतं, शेतातनं लिंबू पण यायचे आपले. आणि श्रीमंत प्रताप शेठ हे सुद्धा पैलवानांना प्रोत्साहन द्यायचे. मिलमध्ये बी व्यायामशाळा म्हणजे त्यांनी पण प्रोत्साहन दिलेले आहे ना. कष्टकरी, नेते, कामगार यांच्या मुलांना खेळ दिला आहे त्यांनी आणि प्रोत्साहन दिलेले. आपल्याला ज्याही संघटना असतील धुळे जिल्ह्यामध्ये कार्यरत असतील, आपल्याला कुठल्या संघटनेला विरोध करायचा नाही आहे, कुठल्या नेत्याला विरोध करायचा नाही, कुठल्या पदाधिकाऱ्याला आपल्याला विरोध करायचा नाही. आपल्याला या संघटनेच्या माध्यमातून कार्य करायचं आहे. महाराष्ट्र कुस्ती संघटना, कुस्ती मंडळी कोल्हापूर याचे प्रमुख आहेत संग्रामदादा कांबळे. त्यांनी छत्तीसगडला होतो, तिकडे येतानाच त्यांचं काही 5-7 लोकांचा सर्वे केला त्यांनी की हे जिल्हा प्रमुख पद द्यायचं आहे. तर 5-7 लोकांच्या नावांमध्ये त्यांनी गौरव भाऊ वगैरे हे असे कुस्तीप्रेमी लोक आहेत त्यांच्याकडे आणि काही लोकांकडे पण त्यांनी सर्वे केला की 5 नावांमध्ये सगळ्यात वरचढ नाव आपलं, कारण ते आपल्या नावावर तो इतिहास आहे महापौर केसरीचा, म्हणून त्यांनी आपल्याला प्राधान्य दिलं. आपली कुस्ती आखाडा पण आहे आणि आपण कुस्ती प्रेमी बी आहे. मागे माझ्या बाजूला केतन शेठ बसलेले, दिलीप तात्या जगताप यांच्या याच्यातनं आपण फार मोठा कुस्तीचा आखाडा भरवला होता.
कोल्हापूरचे सिकंदर वगैरे पैलवान आले होते. त्यावेळेला वैयक्तिक या जगताप परिवाराचे राहुल शेठ, दिनेश शेठ आणि डॉक्टर राकेश आणि केतन शेठ यांनी वैयक्तिक 15-20 लाख रुपये पैलवानांसाठी त्या कुस्तीसाठी खर्च केले आणि त्या कुस्तीला चालना दिली. कुस्ती या संघटनेमध्ये कुस्तीगीरच पाहिजे किंवा वस्तादच पाहिजे असं नाही आहे. कुस्तीमध्ये पत्रकार बी लागणार आहे आपल्याला आणि कुस्तीप्रेमी पण लागणार आहे, कार्यकर्ते बी लागणार आहेत ज्यांना आवड या कुस्ती चालवण्यासाठी. लिखाण काम पण असं नाही, बातम्या तयार करणं, लिखाण करणं, पत्रकार परिषद घेणे, पत्रकारांना फोन करणे, कुस्तीचा मागीचा आखाडा तयार करणे किंवा बोलणे, हे सगळं समावेशक अशी आपल्याला जिल्ह्याची बॉडी इथं तयार करायची. आणि पैलवान आणि पत्रकार यांचा जुना संबंध आहे. भारतामध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र होते ते आचार्य आत्रे, काल परवाच त्यांची पुण्यतिथी झाली. जोरदार पत्रकार होते, महान वक्ते होते. देशातले जे 10 वक्ते त्याच्यातलं आचार्य आत्रेंचं नाव आहे. हे लेखक होते, ते व्यंगचित्रकार विडंबन बी करायचे. काही पिक्चर नाटकांचं दिग्दर्शन बी केलेलं आहे त्यांनी. आचार्य आत्रे म्हणजे पत्रकार आणि पैलवानांचा कसा संबंध आहे ते मी तुम्हाला सांगतो. हे भांग्यावालचे विजय व्यायाम शाळेला येऊन गेले. आमचे पूर्वज लोकांनी, माझ्या चुलत्यांनी, माझ्या काकांनी यांना बरोबर आणि भांग्यावालते सोबत भेटून गेले. ते आम्ही 14 ऑगस्ट 15 ऑगस्टला आले. 14-15 ऑगस्ट येत होते योगायोगाने. बघा आपली पत्रकार परिषद 14 ऑगस्टलाच होती योगायोगाने आणि त्यांची पुण्यतिथी बी काल परवाच झाली आचार्य यात्रेची. तर ते आचार्य यात्रे इतका महान समाज सुधारक पत्रकार आपल्या डोळ्याला त्यांची चेहरा स्पर्श झाले आणि आमच्या भाग्यामातीला खास करून आलेले. मग त्यांनी ते उद्घाटनपर भाषण करताना ते बोलले की अरे इथं अशी नावं काय म्हणे, भांग्या मारुती म्हणजे ते भांग खातो का, असं ते बोलले भाषण. आमचे वडिलांना, काकांना किंवा जे श्रेष्ठी असेल त्यावेळेला ते स्टेजवर समोर. तर भांग्या मारुती पुणेमध्ये पण आहे ना, हे भांग्या मारुती पुणेमध्ये बी ते छोटं मंडळ आहे. पण त्या नावाने एक मंडळ आहे ते म्हणजे आमच्या पुण्याला पण भांग्या मारुती आहे. हां, जिलब्या मारुती, इथं मिरच्या मारुती, असे सगळे मारुती. तर हे भांग्या मारुती नाव काढून टाका म्हणजे. आपण हे उद्घाटन करतोय, आपला स्वतंत्रता दिवस आहे म्हणजे भारताचा स्वतंत्र 15 ऑगस्ट. तर हे आजपासून त्यांनी भाषणात सांगितलं, आजपासून हे भांग्या काढून टाका आणि स्वतंत्र मारुती ठेवा. ही स्वतंत्र जी पदवी मिळाली ना, हे महान पत्रकार आचार्य आत्रे त्यांनी दिलेली पदवी. पण ते भांग्या काही निघालं नाही, स्वतंत्र भांग्या मारुतीच ते नाव पुढे पण प्रचलित राहील. ही स्वतंत्र पदवी पत्रकार साहेबांनी त्यांनी दिलेली आचार्य यात्रेची पदवी गौरव केला त्याचा. संघटना ही जी झालेली आहे कुस्ती क्षेत्राला ऐतिहासिक घोषणा तुम्हाला सगळ्यांना आम्ही प्रेस नोट दिली. हे सगळ्या आमच्या भावना आहेत. 2 तारखेला कोल्हापूरला मोठा कार्यक्रम आहे कुस्तीगिरांचा, जुने मल्लांचा, हे पण दिलेलं आहे तुम्हाला. कुस्तीप्रेमीचा, कुस्तीचे आश्रयदाते त्यांना बी ते सत्कार करणार आहे. 15 जिल्ह्यांचे जिल्हा प्रमुख या संघटनेने नियुक्त केलेले. नंदुरबार झाला, धुळे झाला, आता जळगावची पण नियुक्ती करतील. तर जेवढे जिल्हा प्रमुख आहे आणि राज्यस्तरीय पदाधिकारी यांना सगळ्यांना त्यांनी 2 ऑक्टोबरला तिथे बोलवले. हे मला पद तर दिलंच, पण पुरस्कार बी देता येईल. पदासह पुरस्कार याची पहिली संघटना आहे देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये की पदासह पुरस्कार देतात. कुस्तीला चालना देतात बाबा अशी माहिती घेतली त्यांनी, म्हणून तो पुरस्कार बी ते देतात. आणि माझ्यासोबत गोरख आप्पा आलेले. गोरख आप्पा 35 वर्षापासून हे निवेदन करतात कुस्त्यांमध्ये. अनेक छोट्या मोठ्या कुस्तीगिरांची माहिती आहे त्यांना. डोळ्यामध्ये कोणते पैलवान होते ही पण माहिती आहे. ते पण बहुतेक त्यांनी बालगोपाल म्हणजे म्हणते येते आणि कुस्त्या खेळत पण असतात ते. त्यांची कुस्तीकडे पाहिले तर त्यांच्या बलबूटच्या कुस्त्या पाहिल्या आहेत. आणि कुस्तीप्रेमी किंवा कुस्तीचा निवेदन म्हणून चांगलं कार्य आहे त्यांचं. 34-35 वर्षापासून ते कार्यरत आहे. आणि समोर जे बसलेले हे सगळे आता गोपाल माझा पुतणे हा बी चांगला कुस्तीगीर. त्याचे काका होते विजय
कैलासवासी विजय पैलवान विजू भाऊ परंकाळ, जे राजदार पैलवान जे नामांकित महाराष्ट्रात ज्यांनी नाव कमावलं त्यांचे पठ्य होते, त्यांचे शिष्य होते, हे सगळे बाळगोपाळचे विष्णू भाऊ आलेले सामाजिक कार्यकर्ते, कुस्तीप्रेमी, व्यायाम करतात यात असतात. हा सजन चौधरी आला आहे माझ्याबरोबर. हा पत्रकार पण आहे आणि पैलवान पण आहे. लोकवालेला निमखेडीचा हा जगदीश सरोदे, हे तिघं पैलवान आमचे भाग्या बाबतीचे आणि कुस्त्या कमी खेळले पण कुस्त्या भारी गेले. एक मिनिटामध्ये कुस्ती करायचे. सजनला असा कुस्तीगीर होता की याची कुस्ती जर सुरू झाली आणि एखादी मागे खोपायला लागला तर याची कुस्ती होऊन जायची, ती कुस्ती सापडायची. इतक्या फटक्यात कुस्ती करणारा सजन चौधरी पैलवान. जगदीश चांगला खेळला. हा छोटू बराच जास्त कुस्त्या खेळला, परिषदला खेळायचा. तर हे पैलवान म्हणणं की आपल्याला जुने नवीन पैलवान एकत्र करायचे आणि कुस्तीला चालना द्यायची. योगायोगाने मागे त्या मच्छी घोबडे आणि तो चेतन गवळी येथे सत्काराला मी गेलो होतो तेव्हा बोललो होतो की आपल्याला कुस्तीची एक बोट बांधायची. आणि बघा म्हणजे योगायोगाने एक वर चालून आलं. पूर्वीचे 2 संघटनेच्या पदासाठी मी प्रयत्न केला, ते मिळालं नाही आणि बिना मागायचं एक वर मिळाला. असं माझे जे उपास आहेत आता हे गोरख भाऊचे जास्तीत जास्त निवेदन हेच करतील. काय प्रश्न उत्तर तुमचे असतील ते यांनाच विचार. काय असतो म्हणजे बापूजींनी आपल्याला 2-3 उदाहरणं माध्यमातून या ठिकाणी कल्पना दिलीच. कुस्ती हा खेळ फार पूर्वजांपासून पुरातन काळापासून चालत आलेला खेळ, त्याचे दृष्टांत पण बापूजींनी आपल्याला सांगितले. परंतु आता आपल्याला कुस्ती क्षेत्र हे धुळे शहरामध्ये नव्हे तर ग्रामीण भाग व तालुका पातळीवर खेडोपाडी जाऊन खेडोपाड्यातील जुन्या बंधांना विश्वासात घेऊन तेथे व्यायामशाळेची परिस्थिती पाहून त्या गावातील तरुणांना त्यांच्या पालकांना कुस्ती क्षेत्राकडे कसं वळावं व कुस्ती क्षेत्राला चालना व प्रेरणा कशी देता यावी व विद्यार्थी व या उद्देशाने व्यायामाला लागतील व त्यांची शरीर संपत्ती सर्वात संपत्ती राहील आणि येणारा काळ हा कुस्तीगीरांसाठी अत्यंत चांगला ठरत आहे. महाराष्ट्रामध्ये आता 2 महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या स्पर्धा झाल्या. प्रत्येक महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्याला म्हणजे तो 55 किलोचा असो त्याला रोख पारितोषिक सुद्धा मिळाली, पुढे गाडी सुद्धा मिळाली, एवढं मानधन मिळतं. आणि प्रथम येणाऱ्या कुस्तीगीराला थार गाडी बक्षीस होती. ती कुठली तरी एक 35-40 लाखाची गाडी ती सुद्धा बक्षीस होती, चांदीची गदा होती. एवढे चांगले दिवस कुस्तीला आलेले आपल्या धुळे शहरामध्ये. काही वर्षानंतर सुद्धा आता कुस्तीला चांगली प्रेरणा व चांगले दिवस येत आहे, चांगले मुलं घडत आहेत, चांगले कुस्तीगीर तयार होत आहेत. बऱ्याच व्यायामशाळा आपल्या धुळे शहरामध्ये आहेत, बरेच वस्ताद मंडळी आहेत. परंतु आता काही वस्ताद मंडळी सुस्तावलेली असल्या कारणामुळे त्यांना जागृत करून धुळे शहरातील युवकांना व प्रत्येक पालकाला प्रत्येक व्यायामशाळेत जाऊन त्यांची माहिती घेऊन आम्ही आता जवळजवळ धुळे शहरातील व ग्रामीण भागातील 300 कुस्तीगीरांची यादी तयार केली. त्यांचे मोबाईल नंबर वगैरे आम्ही अद्यावत घेतलेले. त्यांची आम्ही लवकरच बापूजींच्या माध्यमातून एक बैठक लावू आणि त्या ठिकाणी प्रत्येक गावातील व्यायामशाळेचा काही प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील आणि जे जुने नवे कुस्तीगीर आहेत त्यांना काय काय मार्गदर्शन करतील त्या संदर्भात व जुने कुस्तीगीर जर कोणी आजारी असेल तर त्याला काही वैद्यकीय मदत लागते का ती संघटनेच्या माध्यमातून मिळवून देण्याचं काम सुद्धा आम्ही या ठिकाणी कुस्तीगीरांसाठी करणार आहोत. तसेच नवोदित खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर आम्ही धुळे शहरामध्ये मुक्कामी घेणार आहोत. 15-15-20 दिवसाचं वरून ते कोच पाठवतील, त्यांना प्रशिक्षण देतील. डावांचे नियम, कौशल्य, कुस्ती आता गतिमान झालेली आहे आणि मॅटवरच्या कुस्तीला जास्त प्राधान्य आहे. परंतु लाल मातीला आपल्याला विसरायचं नाही. हा लाल मातीचा वसा आणि वारसा जिवंत ठेवण्याचं काम या महाराष्ट्रातून कुस्ती संघटनेच्या माध्यमातून घडणार आहे. आमचे सन्माननीय महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय संग्राम भाऊ कांबळे हे एक उत्कृष्ट कुस्तीगीर आहेत. ते पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. ते गंगापुरी शाहूबेस तालीमचे अध्यक्ष आहेत. ते खासबाग मैदान कोल्हापूरचे अध्यक्ष आहेत व युवा मंचाचे तिथे अध्यक्ष आहेत. त्यामुळे कुस्तीला त्यांनी आतापर्यंत 15 जिल्ह्यांमधले 15 जिल्हा अध्यक्षांची नेमणूक केलेली असून उर्वरित 2 ऑक्टोबरपर्यंत सर्व जिल्ह्यांची नेमणूक जिल्हा प्रमुखांची होणार आहे. यामध्ये त्यांनी ज्यांना पदं दिली की ते व्यक्तिमत्व असे आहेत, ते सांगली असो, सोलापूर असो, परभणी असो, अकोला असो, ते कुस्ती क्षेत्रासाठी योगदान देणारे समाधान घोडके महाराष्ट्र केसरी पैलवान त्यांना अध्यक्षपद मिळालं. पुण्याचे संभाजी पाटील उपमहाराष्ट्र केसरी त्यांना सुद्धा पुण्याचं अध्यक्षपद दिलं. ठाण्याचे पैलवान आहेत. सगळं म्हणजे ते
ज्यांनी कुस्तीसाठी योगदान दिले, ज्यांनी कुस्तीसाठी आपल्या शरीराची काया शिजवली आहे, कुस्तीला त्यांनी वाढवलेलं आहे आणि महाराष्ट्राचा लाल मातीचा वसा त्यांनी जिवंत ठेवलेला आहे, अशा लोकांना त्यांनी अध्यक्षपद केलेले आहे. ज्याला कुस्तीची जाण आहे, कुस्तीची नाळ आहे, कुस्तीसाठी जो झटतो, अशा व्यक्तींना त्यांनी पदं दिली आहेत. आता 14 अध्यक्षांची पदं आमच्याकडे आलेली आहेत. 15वा अध्यक्ष जळगावचा धरणगावचे भानुदास विसावे पैलवान यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे. तिथे सर्वे चालू आहे. त्या ठिकाणी 4-5 जण इच्छुक आहेत. परंतु भानुदास विसावे हे धरणगावचे पैलवान आहेत, महाराष्ट्र कुटुंब मंडळात नोकरीला आहेत. परत ते दर मंगळवारी श्रावण महिन्याच्या तिथे निमित्ताने कुस्त्या घेत असतात आणि ते कुस्ती प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांची निवड होण्याची शक्यता उद्या बहुतेक होणार आहे. आता त्या अनुषंगाने 2 ऑक्टोबरला सर्व महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा मेळावा त्या ठिकाणी घेणार आहे आणि त्यामध्ये अनेक पुरस्कार वितरण त्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे. आणि खास करून त्या कोल्हापूरच्या राजश्री शाहू महाराज सभागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला असून महाराष्ट्रातील मॅक्झिमम 2,500 ते 3,000 कुस्तीगीर त्या ठिकाणी व सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असून त्या ठिकाणी महाराष्ट्राला ज्यांनी सर्वप्रथम गोल्ड मेडल मिळवून दिलं ते खाशाला जाधव यांच्या चित्रपटाचं उद्घाटन त्या ठिकाणी दाखवणार आहे. त्याचा प्रीमियर शो होणार आहे आणि ते सर्व कलाकार त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. आणि मान्यवरांच्या हस्ते ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालेले आहेत अशा व्यक्तींच्या हस्ते त्या ठिकाणी कुस्तीचा सन्मान करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी कुस्तीचा पोशिंदा, कुस्तीचा जीवनगौरव पुरस्कार, कुस्तीचे उत्कृष्ट पत्रकारितेसाठी एका पत्रकाराची निवड ते तिथे करणार आहेत महाराष्ट्रातलं. तसेच उत्कृष्ट वस्ताद, उत्कृष्ट निवेदक, उत्कृष्ट गावाचं कौशल्य असणारा पैलवान व पोशिंदा अशा अनेक पुरस्कार त्या ठिकाणी सन्मानचिन्ह, स्मृतिचिन्ह व मान्यवरांच्या हस्ते हा गुणगौरव सोहळा त्या ठिकाणी होणार आहे. आणि 2 ऑक्टोबर नंतर ते महाराष्ट्राचा पुन्हा दौरा करणार आहे आणि त्यानंतर धुळे शहरामध्ये महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आदरणीय बापूजी हे अगोदर सर्व कुस्तीगिरांची बैठक घेतली. धुळे शहरामधील आजी माजी खेळाडू, सर्व संघटनेचे पदाधिकारी व कुस्तीप्रेमी बांधवांची एक बैठक आयोजित करण्यात येईल. त्यामध्ये सर्वांना विश्वासात घेऊन, सर्वांच्या सूचना लक्षात घेऊन, सर्वांना सोबत घेऊन आणि सर्वांचं मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी धुळे शहरासाठी एक भव्य दिव्य अशा 3 दिवसाच्या स्पर्धा, त्यामध्ये कुमार गट पण असतील, हौशी गट पण असतील, त्या 3 दिवसीय स्पर्धा घेण्याचा मानस या ठिकाणी आम्ही व्यक्त केलेला आहे. तसेच एक ओपन ग्राउंड चांगला धुळे शहरासाठी घेऊन आणि प्रत्येक व्यायामशाळेला भेट देऊन प्रत्येक व्यायामशाळेमध्ये काय काय अडचणी आहेत, काय काय साहित्याची सामुग्र्याची काय अडचण आहे का, ते सुद्धा आम्ही घेण्याचा प्रयत्न करू व त्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न धुळे शहरातील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून आपण करूया. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.